नमस्कार मित्रांनो, आपण हे जग बघतोय, काम करतोय, फिरायला जातोय. तर असं मी सहज बसलो होतो, निवांत बसलो होतो आणि विचार करत बसलो होतो की आपण हे जग बघतोय, हे जग बघतोय, त्याच्यात काम करतोय. समजा मी कॉलेज केलं आहे, इकडे तिथे हिंडलोय, काही अनुभवले, काही आनंद घेतला जीवनामध्ये. हा कोणामुळे घेतला असा विचार करत बसलो होतो मी. तर मला सांगायचा उद्देश एवढाच की आपण जग बघतो, काही गोष्टी आपण करतोय, आता करायची इच्छा आहे. या कोणामुळं करतो? फक्त आईवडिलांमुळं. तर आपल्याला आई काय करते? जन्म देते. जन्म दिल्यानंतर ती आपल्याला जोपर्यंत आपण स्वतःहून काम करीत नाही तोपर्यंत आपल्याला ती सांभाळते. आपल्याला स्वच्छ अंघोळ घालते, धुते, कपडे घालते, गन पावडर करते, आपल्याला चांगलं जीवनामध्ये चांगलं राहण्यासाठी काही गोष्टी आपल्याला सांगते. तर आपण आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे. कारण की ज्यावेळेस आईवडील आपण छोटे असतो, आईवडील आपल्याला सांभाळतात. नंतर तेही म्हातारे झाल्यानंतर आपण पण त्यांना सांभाळलं पाहिजे. आपण जेवण वेळेवर त्यांना दिलं पाहिजे आणि जेवण दिल्यानंतर अंघोळी व्यवस्थित, त्यांना पाणी बिणी त्यांना सगळं आपण पुरवलं पाहिजे. सांगायचा उद्देश एवढाच की आपण जीवन बघतो हे त्यांच्यामुळेच बघतो. आईवडिलांची सेवा केली पाहिजे. आईवडिलांची सेवा ही ईश्वर सेवा असते. हेच मला सांगायचं आहे. आपण हे केलं पाहिजे. आईवडिलांना आपण जीव लावला पाहिजे. त्यांना कुठल्याही प्रकारचं इजा पोचू नये, त्यांचं मन दुखू नये असा आपण हे शब्द वापरला नाही पाहिजे. हेच मला सांगायचं उद्देश आहे. कारण की जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा कधी भेटत नाही. माणूस जन्माला एकदाच येतो, एकदाच संपतो. परत हे जीवन कधी पूर्तीत लावून आपण गेलो म्हणजे गेलो. आईवडील पण आपल्याला एकदाच भेटतात. त्यांनी आपल्याला जन्म दिला. आपण त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण की त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, आपल्याला जन्म दिला. आपल्याला ज्यावेळेस आपल्याला काम करता येत नव्हतं, काही बोलता येत नव्हतं, त्यांनी आपल्याला सांभाळलं, आपण पण त्यांना सांभाळलं. हा एक नियमच आहे आपल्या निसर्गाचा आणि आपण हेही केलंच पाहिजे. सांगायचा उद्देश एवढाच, आईवडिलांना सांभाळा, त्यांचे मन दुखू नका. हेच मला सांगायचा उद्देश आहे. नमस्कार, धन्यवाद.